शांती. आज आहे 12/3/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, डेड सायलेन्स मध्ये जाण्याचा अभ्यास करा. बुद्धी बाबांकडे राहिली तर बाबा देखील तुम्हाला अशरीरी बनण्यासाठी सकाश देतील. प्रश्न आहे, तुम्हा मुलांना जेव्हा ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळतो तेव्हा कोणता साक्षात्कार होतो? उत्तर आहे, सतयुग आदीपासून कलयुग अंतापर्यंत आपण कशा प्रकारे पाठ बजावतो हा सर्व साक्षात्कार होतो. तुम्ही साऱ्या विश्वाला आधीपासून अंतापर्यंत जाणता. जाणणे यालाच साक्षात्कार म्हटले जाते. आता तुम्हाला समजले आहे की आपण दैवी गुणवाले देवता होतो, आसुरी गुणवाले बनलो. आता पुन्हा दैवी गुणवाले देवता बनत आहोत. आता आम्ही नवीन दुनिया, नव्या घरी जाणार. ओम शांती. मुले बसली आहेत आठवणीच्या यात्रेमध्ये. बेहदचे बाबा काही यात्रेमध्ये बसले नाही आहेत. ते तर मुलांना सकाशची मदत देत आहेत, अर्थात या शरीराला विसरायला लावत आहेत. बाबांची मदत मिळते मुलांनी शरीराला विसरून जाण्यासाठी. आत्म्यांना सकाश देतात कारण बाबा बघतातच आत्म्यांकडे. तुम्हा प्रत्येकाची बुद्धी बाबांकडे जाते, मग बाबांची बुद्धी आणि दृष्टी मुलांकडे जाते. फरक आहे ना. काही मिनिटांसाठी नीरव शांतता होती. हा डेड सायलेन्सचा अभ्यास करता शरीरापासून वेगळे होऊ इच्छिता. आत्मा समजते की जितकी आठवण करत राहाल तितके या शरीरातून निघून जाल. जसे सापाचे उदाहरण देतात, जे उदाहरण देतात त्यात जरूर काही विशेषता असते. तुम्ही जाणता आपण शरीर सोडून परत निघून जाणार आणि पुन्हा येणार. या गोष्टी इतर कोणीही जाणत नाही. या ड्रामाला कोणीही जाणत नाही. कोणीही अशी गॅरंटी देत नाही की या आठवणीने तुमची विकर्म विनाश होतील. अशा गोष्टी कोणी ऐकवत नाहीत. तुम्ही मुले जाणता आपला आता परतीचा प्रवास आहे. आत्म्याचा बुद्धियोग त्या बाजूला आहे. आता नाटक पूर्ण झाले. आता घरी जायचे आहे. बाबांचीच आठवण करायची आहे. तेच पतित पावन आहेत. गंगेच्या पाण्याला तर लिबरेटर अर्थात मुक्तीदाता आणि गाईड म्हणता येणार नाही. लिबरेटर आणि गाईड एक बाबाच असू शकतात. या देखील व्यवस्थित समजून घ्यायच्या आणि समजावून सांगायच्या गोष्टी आहेत. ती तर आहेच भक्ती. त्याने काही कल्याण होऊ शकत नाही. मुले जाणतात पाणी तर स्नानासाठी आहे. पाणी कधी पावन बनवू शकत नाही. असे सुद्धा नाही भावनेचे भाडे मिळू शकेल. भक्ती मार्गामध्ये त्याला महत्त्व दिले आहे. या सर्व गोष्टींना म्हटले जाते अंधश्रद्धा. अशी श्रद्धा ठेवता ठेवता मनुष्यांना टायटल मिळते. अंधे की औलाद अंधे. भगवान वाच आहे ना. आंधळे आणि डोळस कोण आहेत हे देखील तुम्हीच जाणता. आता साऱ्या सृष्टीच्या आदी मध्य अंताला बाबांद्वारे जाणले आहे. तुम्ही बाबांना जाणले आहे, त्यामुळे सृष्टीच्या आदी मध्य अंताला आणि कालावधीला देखील जाणले आहे. प्रत्येक गोष्टीवर विचारसागर मंथन करून आपले आपणच ठरवायचे असते. भक्ती आणि ज्ञान यांचा विरोधाभास आहे. ज्ञान एकदम वेगळी गोष्ट आहे. हे नॉलेज प्रसिद्ध आहे. राजयोगाचे शिक्षण आहे ना. मुलांना हे देखील माहीत झाले आहे की देवता संपूर्ण निर्विकारी होते. रचता बाबा बसून स्वतःचा परिचय सुद्धा देतात. ते आहेत परम आत्मा. परम आत्म्यालाच परमात्मा म्हणतात. इंग्रजीमध्ये सुप्रीम सोल म्हटले जाते. सोल अर्थात आत्मा. बाबांची आत्मा काही मोठी नसते. बाबांची आत्मा देखील अशीच आहे जसे की तुम्हा मुलांची आहे. असे नाही मुले छोटी, पिता मोठे आहेत. ते सुप्रीम नॉलेजफुल बाबा अतिशय प्रेमाने मुलांना समजावून सांगत राहतात. पार्ट बजावणारी आत्मा आहे. जरूर शरीर धारण करून पार्ट बजावेल. आत्म्याच्या राहण्याचे स्थान शांतीधाम आहे. मुले जाणतात आत्मे ब्रह्म महतत्व मध्ये राहतात. जसे हिंदुस्थानमध्ये राहणारे स्वतःला हिंदू म्हणतात, तसेच ब्रह्मांडामध्ये राहणारे ब्रह्मलाच ईश्वर समजून बसले आहेत. ड्रामामध्ये कोसळण्यावर अर्थात पतन होण्यावर उपाय देखील नोंदलेला आहे. परत तर जाऊ शकत नाहीत, भले कोणी कितीही मेहनत करू दे. नाटक जेव्हा पूर्ण होते तेव्हा सर्व ऍक्टर्स येऊन एकत्र होतात. क्रिएटर, मुख्य ऍक्टर देखील उभे राहतात. मुले जाणतात आता हे नाटक पूर्ण झाले आहे. या गोष्टी कोणताही साधू, संत इत्यादी जाणू शकत नाही. हे आत्म्याचे नॉलेज कोणालाही नाही. परमात्मा बाबा इथे एकदाच येतात. बाकी सर्वांना तर इथे पार्ट बजावायचाच आहे. वृद्धी होत राहते ना. सर्व आत्मे आले कुठून?
जर कोणी परत गेले तर मग तो रिवाज पडेल. एक आला दुसरा गेला, मग त्याला पुनर्जन्म म्हटले जाणार नाही. पुनर्जन्म तर सुरुवातीपासूनच चालत आलेले आहेत. पहिल्या नंबरवर आहेत लक्ष्मीनारायण. बाबांनी समजावून सांगितले आहे, पुनर्जन्म घेत घेत जेव्हा ते शेवटपर्यंत येतात तेव्हा मग पहिल्या नंबरवर जावे लागते. यामध्ये शंका येण्याचे कारणच नाही. आत्म्यांचे पिता स्वतः येऊन समजावून सांगतात. काय समजावून सांगतात? स्वतःचा देखील परिचय देतात. आधी माहिती होते का की परम आत्मा काय चीज आहे? फक्त शिवाच्या मंदिरामध्ये जात होते. इथे मंदिरे तर पुष्कळ आहेत. सतयुगामध्ये मंदिर, पूजा इत्यादी असतच नाही. तिथे तुम्ही पूज्य देवी देवता बनता, नंतर अर्ध्या कल्पानंतर पुजारी बनता, त्यानंतर मग त्यांना देवी देवता म्हणता येत नाही. मग बाबा येऊन पूज्य बनवतात. इतर कोणत्याही देशामध्ये हे गायन नाहीये. राम राज्य, रावण राज्य हे आता तुम्हाला समजले आहे. राम राज्याचा कालावधी किती आहे हे सिद्ध करून सांगितले पाहिजे. हे नाटक आहे, याला समजून घ्यायचे आहे. उच्च ते उच्च बाबा आहेत, ते देखील नॉलेजफुल आहेत. त्यांच्याद्वारे आपण उच्च ते उच्च बनतो, उच्च ते उच्च पद मिळते. बाबा आम्हाला शिकवत आहेत. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत. मुले वर्णन करतात, तुम्ही असे आहात, आम्ही असे आहोत. यावेळी तुम्ही जाणता आपल्याला यांच्यासारखे संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. बाबांची आठवण करण्याव्यतिरिक्त अजून दुसरा कोणताही उपाय नाही. जर कोणी जाणत असेल तर सांगावे. असे थोडेच म्हणू शकतो की ब्रह्म किंवा तत्व निर्विकारी आहे. नाही, आत्माच निर्विकारी बनते. ब्रह्म किंवा तत्वाला आत्मा म्हणू शकत नाही. ते तर राहण्याचे स्थान आहे. मुलांना समजावून सांगितले जाते की आत्म्यामध्येच बुद्धी आहे. ती जेव्हा तमोप्रधान बनते तेव्हा मग बुद्धू बनते. हुशार आणि बुद्धू आहेत ना. तुमची बुद्धी किती स्वच्छ बनते आणि पुन्हा मलिन होते. तुम्हाला प्युरिटी आणि इम्प्युरिटी अर्थात पवित्रता आणि अपवित्रता यामधील फरक माहीत झाला आहे. अपवित्र आत्मा परत जाऊ शकत नाही. आता अपवित्र पासून पवित्र कसे बनायचे यासाठी ओरडत राहतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. आता तुम्ही जाणता हे आहे संगमयुग. बाबा एकदाच येतात घेऊन जाण्यासाठी. सगळेच काही नवीन दुनियेमध्ये जात नाहीत. ज्यांचा पार्ट नाही ते शांतीधाममध्ये राहतात. म्हणून चित्रांमध्ये देखील दाखवले आहे. बाकीची जी काही चित्रे इत्यादी आहेत ती आहेत भक्ती मार्गाची. ही आहेत ज्ञान मार्गाची, ज्याद्वारे समजावून सांगितले जाते सृष्टीचक्र कसे फिरते, आपण खाली कसे येतो. 14 कलापासून 12 कला होतात. आता मग कोणतीही कला राहिलेली नाही. नंबरवार तर आहेत ना. ऍक्टर देखील नंबरवार असतात. कोणाचा पगार 1000, 1500, कोणाचा 100. किती फरक झाला. शिक्षणामध्ये देखील किती रात्रंदिवसाचा फरक आहे. त्या शाळेमध्ये जर कोणी नापास झाले तर पुन्हा शिकावे लागते. इथे तर पुन्हा शिकण्याची आवश्यकताच नाही. पद कमी होते. पुन्हा कधीही हे शिक्षण दिलेच जाणार नाही. हे शिक्षण एकदाच होते. बाबा देखील एकदाच येतात. मुले देखील जाणतात. सर्वप्रथम एकच राजधानी होती. हे तुम्ही कोणालाही समजावून सांगाल तर मानतील. ख्रिश्चन लोक विज्ञानामध्ये देखील खूप हुशार आहेत. बाकी सर्वजण त्यांच्याकडूनच शिकले आहेत. त्यांची काही इतकी पारसबुद्धी देखील नसते आणि पूर्ण पत्थरबुद्धी देखील नसते. यावेळी त्यांची बुद्धी कमाल करत आहे. विज्ञानाचा सर्व प्रचार या ख्रिश्चनांकडून आला आहे. तो देखील सुखासाठीच आहे. तुम्ही जाणता या जुन्या दुनियेचा विनाश तर होणारच आहे. मग तुम्ही शांतीधाम सुखधाम मध्ये निघून जाणार. नाही तर इतके सर्व मनुष्य आत्मे परत घरी कसे जाणार. विज्ञानाने विनाश होणार. सर्व आत्मे शरीर सोडून घरी निघून जाणार. या विनाशाच्या आतमध्ये मुक्ती मर्ज आहे. अर्धा कल्प मुक्तीसाठीच प्रयत्न करत आले आहेत ना. तर विज्ञान आणि कॅलॅमिटीज, ज्याला नैसर्गिक आपदा म्हणतात, हे देखील झाले पाहिजे. समजले पाहिजे ही लढाई मुक्तीधाममध्ये जाण्यासाठी निमित्त बनते. इतक्या सर्वांना मुक्तीधाममध्ये जायचे आहे. तुम्ही भले कितीही मेहनत केली, गुरु केले, हठयोग शिकला, कोणीही मुक्तीधामला जाऊ शकत नाही. इतके विज्ञानाचे बॉम्ब्स इत्यादी तयार झाले आहेत. समजले पाहिजे विनाश नक्की होणार. नवीन दुनियेमध्ये तर नक्कीच खूप थोडे असतील. बाकी सर्व मुक्तीधाममध्ये निघून जाणार. जीवन मुक्तीमध्ये तर शिक्षणाच्या ताकदीमुळे येतात. तुम्ही अडोल, अटळ, अखंड राज्य करता. इथे तर बघा सगळ्या खंडांचे तुकडे तुकडे आहेत.
बाबा तुम्हाला अटल अखंड सर्व विश्वाच्या राजधानीचे मालक बनवतात. बेहदच्या बाबांचा वारसा आहे बेहदची बादशाही. हा वारसा केव्हा आणि कोणी दिला हे कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही, फक्त तुम्हीच जाणता. ज्ञानाचा तिसरा नेत्र आत्म्याला मिळाला आहे. आत्मा ज्ञान स्वरूप बनते, ते देखील ज्ञानसागर बाबांकडूनच बनावे लागेल. बाबाच येऊन रचता आणि रचनेच्या आदी मध्य अंताचे नॉलेज देत आहेत. आहे देखील एका सेकंदाची गोष्ट. सेकंदामध्ये जीवनमुक्ती, बाकी सर्वांना मुक्ती मिळते. हा देखील ड्रामा बनलेला आहे. रावणाच्या बंधनातून सर्व मुक्त होतात. ते लोक विश्वामध्ये शांतीसाठी किती प्रयत्न करतात हे फक्त तुम्ही मुलेच जाणता की विश्वामध्ये आणि ब्रह्मांडामध्ये शांती केव्हा होते. ब्रह्मांडामध्ये शांती आहे असे म्हटले जाते आणि विश्वामध्ये शांती आणि सुख दोन्ही असतात. विश्व वेगळे आहे आणि ब्रह्मांड वेगळे आहे. ग्रह ताऱ्यांच्या पलीकडे ब्रह्मांड आहे, तिथे हे काहीच नसते. त्याला म्हटलेच जाते सायलेन्स वर्ल्ड. शरीर सोडून सायलेन्समध्ये निघून जाणार. तुम्हा मुलांना त्याची देखील आठवण आहे. तुम्ही यावेळेस तिथे जाण्याची तयारी करत आहात. इतर कोणीही जाणत नाहीत. तुमच्याकडून तयारी करून घेतली जात आहे. बाकी ही लढाई तर कल्याणकारी आहे. सर्वांचा हिशोब चुकता होणार आहे. सर्व पवित्र बनतील. योग अग्नी आहे ना, अग्नीने प्रत्येक चीज पवित्र होते. जसे बाबा ड्रामाच्या आदी मध्य अंताला जाणतात, तसेच तुम्हा ऍक्टर्सना देखील ड्रामाच्या आदी मध्य अंताला जाणून घ्यायचे आहे. जाणणे यालाच साक्षात्कार म्हटले जाते. आता तुमचा ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडला आहे. खरोखर आम्ही साऱ्या विश्वाला सतयुग आदीपासून कलयुग अंतापर्यंत संपूर्ण जाणले आहे. दुसरा कोणीही मनुष्य मात्र जाणत नाही. तुम्ही समजता आपण जे दैवी गुणवाले होतो तेच पुन्हा आसुरी गुणवाले बनतो. पुन्हा बाबा येऊन दैवी गुणवाले बनवतात. बाबा येतातच पतितांना पावन बनविण्यासाठी. दुनियेमध्ये बाकी कोणालाही हे माहीत नाही आहे की हे देवी देवता घराण्यावालेच पूर्ण 84 जन्म घेतात. पावन देखील बनतात तर पतित देखील बनतात. हे कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये. आता तुम्हाला समजले आहे. ही तर जड चित्र आहेत. त्यांचा ॲक्युरेट फोटो तर काढू शकत नाही. ते तर नॅचरल गोळे आहेत. पवित्र प्रकृतीमुळे शरीर देखील पवित्र बनते. इथे तर अपवित्र आहेत. ही रंगीबिरंगी दुनिया सतयुगामध्ये असणार नाही. श्रीकृष्णाला म्हटले जाते श्याम सुंदर. सतयुगामध्ये आहे सुंदर, कलयुगामध्ये आहे श्याम. सतयुगापासून कलयुगामध्ये कसे येतात तुम्हाला नंबर 1 पासून सर्व माहिती झाले आहे. श्रीकृष्ण तर गर्भातून बाहेर आला आणि नाव मिळाले. नाव तर जरूर पाहिजे ना. तर तुम्ही म्हणाल श्रीकृष्णाची आत्मा सुंदर होती, पुन्हा श्याम बनते, म्हणून श्याम आणि सुंदर म्हटले जाते. त्यांची जन्मपत्रिका मिळाली तर साऱ्या चक्राची मिळाली. किती रहस्य भरलेले आहे, ज्याला तुम्हीच समजू शकता, इतर कोणीही जाणत नाहीत. तुम्हाला आता नवीन दुनिया, नवीन घरी जायचे आहे. जे चांगल्या प्रकारे अभ्यास करतात तेच नवीन दुनियेमध्ये जातात. बाबा आहेत साऱ्या बेहदच्या दुनियेचे मालक, सर्व आत्म्यांचे पिता. बाबांना मालक म्हटले जाते. हे शिक्षण आहे. यामध्ये कोणताही संशय किंवा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. यामध्ये शास्त्रवाद करण्याची आवश्यकता नाही. एक सर्वश्रेष्ठ टीचर ते बसून शिकवत आहेत. तेच सत्य आहेत. सत्यनारायणाची सत्य कथा शिकवणीच्या रूपामध्ये ऐकवितात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार आहे. पहिला पॉइंट आहे, आपले सर्व हिशोब चुकते करून सायलेन्स वर्ल्ड मध्ये अर्थात शांतीधाम मध्ये जाण्याची तयारी करायची आहे. आठवणीच्या बळाने आत्म्याला संपूर्ण पावन बनवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, ज्ञानसागराच्या ज्ञानाला स्वरूपामध्ये आणायचे आहे. विचार सागर मंथन करून आपला निर्णय आपणच घ्यायचा आहे. जीवनमुक्तीमध्ये श्रेष्ठ पद प्राप्त करण्यासाठी दैवी गुण धारण करायचे आहे. आजचे वरदान आहे, बाबांच्या सोबत राहता राहता त्यांच्या समान बनणारे सर्व आकर्षणांच्या प्रभावापासून मुक्त भव. स्पष्टीकरण आहे, जिथे बाबांची आठवण आहे अर्थात बाबांची सोबत आहे
तिथे बॉडी कॉन्शियसची अर्थात देहभानाची उत्पत्ती होऊ शकत नाही. बाबांसोबत किंवा जवळ राहणारे दुनियेच्या विकारी व्हायब्रेशन्स अथवा आकर्षणाच्या प्रभावापासून दूर होतात. असे सोबत राहणारे सोबत राहता राहता बाप समान बनतात. जसे बाबा उच्च ते उच्च आहेत तशी मुलांची स्थिती देखील उच्च बनते. खालच्या कोणत्याही गोष्टी त्यांच्यावर आपला प्रभाव टाकू शकत नाहीत. स्लोगन आहे, मन आणि बुद्धी कंट्रोलमध्ये असेल तर अशरीरी बनणे सोपे होईल. ओम शांती.